सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे। काही दिवस फॉर्च्यून हाईट्समध्ये राहणार असल्याची माहिती मिळत आहे। सैफ अली खानवर हल्ला झाला, लिलावती रुग्णालयात उपचार झाला, शस्त्रक्रिया यशस्वी झाली, त्यानंतर आता डिस्चार्ज घेतल्यानंतर काही दिवस सैफ अली खान फॉर्च्यून हाईट्समध्ये राहणार आहे। दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळते। काही दिवस सैफ अली खान आता फॉर्च्यून हाईट्समध्ये राहणार आहे। हल्ला झाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचार झालं, शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मात्र त्यानंतर डिस्चार्ज नंतर आता सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे। काही दिवस फॉर्च्यून हाईट्समध्ये सैफ अली खान राहणार असल्याची माहिती मिळते। एकीकडे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या संदर्भात चौकशी सुरू आहे। चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली, बांगलादेशी कुस्तीपटू असल्याची देखील माहिती मिळाली, मात्र चोरीच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी सैफ अली खानच्या घरात घुसल्याची माहिती मिळाली। मात्र या धक्कादायक अशा घटनेनंतर सैफ अली खान आता डिस्चार्ज नंतर काही दिवस हे दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे। तर काही दिवस फॉर्च्यून हाईट्समध्ये आता सैफ अली खान राहणार असल्याची माहिती मिळत आहे। फॉर्च्यून हाईट्समध्ये सैफचा एक फ्लॅट आणि एक ऑफिस असल्याचं कळतंय, त्यामुळं फॉर्च्यून हाईट्समध्ये सैफ अली खानचं ज्या ठिकाणी एक फ्लॅट आहे त्या ठिकाणी आता सैफ अली खान शिफ्ट होणार आहे। काही दिवस तो फॉर्च्यून हाईट्समधल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहणार असल्याचं कळतंय। सैफ अली खानवरती हा जीवघेणा हल्ला झाला, मात्र सैफ अली खान त्यात थोडक्यात बचावला आणि तो आता डिस्चार्ज नंतर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार आहे। काही दिवस सैफ अली खान फॉर्च्यून हाईट्समध्ये राहणार आहे। सैफ डिस्चार्ज नंतर आता दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडलेत। रिद्धेश, सैफ अली खान डिस्चार्ज नंतर आता दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार असल्याचं कळतंय, काय याची नेमकी कारण आहे? नक्कीच आपण पाहिलं, सध्याची माहिती मिळत आहे की रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांच्यावरती डॉक्टरकडून जो सर्व तपास आहे, शेवटचा तपास आहे तो सुरू आहे आणि येत्या एका अर्ध्या ते एका तासामध्ये सैफ अली खान यांना डिस्चार्ज देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यात आता अशी देखील माहिती पुढे येत आहे की ज्या इमारतीमध्ये सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाला सद्गुरू सदनमध्ये, त्या इमारतीमध्ये सैफ अली खान न राहता त्याच्या काही एका दोन बिल्डिंग सोडून जी दुसरी इमारत आहे फॉर्च्यून हाईट्स करून त्या इमारतीमध्ये ते राहणार आहे। त्या इमारतीमध्ये त्यांचा फ्लॅट देखील आहे, प्लस त्यांचा ऑफिस देखील आहे। तर त्याच इमारतीमध्ये काही दिवस राहून त्याचे जे पुढील पिक्चरचीवर काही इतर कामं असतील त्या इमारतीमध्ये राहून करणार आहे, अशी माहिती सध्या तरी मिळते। मात्र महत्वाचं म्हणजे आता त्यांना डिस्चार्ज किती वाजता मिळलो हे देखील पाहणं महत्वाचं असेल आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा पुढील जबाब कधी नोंदवला जातो हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे। करण, नक्कीच रिद्धेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।